मला हवा होता तसं चिंटू कसा मिळणार हा एक प्रश्न होता. आणखीन याच्याकरता ऑडिशन्स हा एक मुद्दा होता. एक गोष्ट मला नक्की माहिती आहे, की जेव्हा चिंटू करायचं ठरलं तेव्हापासून प्रत्येक समोर दिसणाऱ्या लहान मुलामध्ये चिंटू आहे का? असं मी डोकावून बघत असे. मग म्हणायचं की नाही, 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 हा नाही. हा आहे का? नाही, नाही, हा नाही. आणि फक्त चिंटू असं नाही, अरे याच्यामध्ये कोणी बगळा आहे का? याच्यामध्ये कोणी पप्पू आहे का? याच्यामध्ये कोणी मिनी आहे का? म्हणजे कदाचित त्या काळात मी रस्त्यावरनं फिरताना इतक्या लहान मुलांकडे जर का टक लावून बघत असेन, तर हा मुलं पळवणाऱ्या टोळीतला मनुष्य नाही ना, असं पण एखाद्याला वाटत असेल. इतका मी निरखून बघत असे त्या काळात मुलांकडे. पण ऑडिशन झाल्यानंतर मला ही सगळी कॅरेक्टर्स मिळाली आणि मग त्यानंतर माझी दृष्टी इतर मुलांपासून या मुलांकडे वळली, की आता या मुलांमधनं आपण ही कॅरेक्टर्स कशी बनवू शकतो. पण मला असं वाटतं, की मला स्वप्नवत अशी टीम मिळालेली आहे. मला जी कॅरेक्टर्स मी शोधत होतो, या ऑडिशनच्या प्रोसेसमधनं भरपूर त्याच्यामधनं तावून सुलाखून काढलेल्या मुलांमधनं मला हवी तशी टीम मिळाली आणि त्यामुळे ही फिल्म करताना खूप मजा आली.